का हो तुमचं लक्ष होतं का? आज राणीच्या घरी कोणी आलते ना? हो ना माय, आले होते ना बाई, दिसले ना. काय काय झालं काय माहित, आले गेले बाई. 10-15 मिनिट नाही झालं तर बाई घराच्या बाहेर निघाले. राणी म्हणे ना आज टिक्के लागते म्हणे, पाहुणे येते म्हणे. आणि बाई राणी गेली बाई लढत लढत. राणीची माई गेली, राणीचा बाप्पाही गेला बाई मागं मागं लढत. काहीतरी झालं बाई, मला तर असं वाटत राहिलं. पण काय झालं असं ना मग? पण पाहुणे सोबत थाय गेले ना लढत लढत. पाहुणे असे दुःखी जाव दिसले मले. राणीचा बाप म्हणे ना आज म्हणे टिक्के लागते म्हणे, टिक्के लागले का आम्ही बदलून करू म्हणे. पाहुणे आले काय झालं घरातून हे सारे निघून गेले. मी विचारलं त्याला काय झालं, तर तो म्हणे सुनीच्या यानं झालं ना म्हणे, सुनीनं काहीतरी केलं म्हणते त्याच्या. जबजी तर ही पित्तर बाई आहे रे बा. अशी बाई तर मी कुठं पाहिली नाही. पाहुणे आल्यावर चित्रकथा करत असते काही पण. हे माणसं तर म्हणून राहिली ही पित्तर बाई आहे. म्हणजे तिच्या सुनीनं वहिनीनं काही केलं खावं हाय, ते जराशी जांडेलच आहे बा. चला ना मग, माणसाच्या गोष्टी माहीत पडते. त्याला कोण सांगते विचारू काय झालं, विचारून आपण नाही. हो चला चला, आपल्याला गोष्ट माहीत होते. त्याला माहीत असेल तेव्हा कान कुणी असं मनच म्हणून राहिले ना त्या बाई अशी तशी. चला ऐकू त्याच्या गोष्टी आपण. तुम्हाला काही माहिती आहे काय राणीच्या घरी काही झालं काय? तर काही माहिती आहे काय? पाहुणे तर अचानकच घराच्या बाहेर निघाले, चालले गेले. काहीतरी झालं असं वाटलं मला. गरम होतं वातावरण, सगळं तापलेलं होतं वातावरण ना. तेच आमच्या डोळ्यानं दृश्य दिसलं. कधी पाहुणे आल्यावर असे वापस जाते का? आणि पाहुण्यासोबत तिची आई गेली, तिचे बाबाई गेले आणि राणी गेली. राणी लढत लढतच गेली ना, डोळे पुसतच गेली. तिची माई डोळे पुसत गेली ना. जर त्याचं त्या पाहुण्यासोबत हिचकलं असतं ते घरी थांबले असते. पण मला वाटते का सुनीनच काहीतरी तमाशा केला होय. मी काय सांगून राहिलो तुम्हाला, तेच सांगून राहिलो. राणीच्या बाप्पासोबत मी 2 मिनिटात बोललो. राणीचे बाप म्हणे सुनीनं केला म्हणे तमाशा, असं म्हटलं ते ना. म्हणजे काहीतरी जबरतीनं केलं होय. तेव्हा ते सारे जण गेले ना. आणि हार टाकतो म्हणे बाई, एवढा शब्द मला खाली पडला द्यायचा. आणि त्याच्या देखता आपण पाहुणे देखता काय बोला. पण बाई मी एक गोष्ट सांगत, एवढंच राणीसोबत लय चांगली राही होते, लय चांगली वागे. काही भांडणा गिणण्याचं मूड वाटे नाही तिचं. आणि आता एकदमच काय झालं सुना काहीच नव्हतं. हे तुम्हाला सांगतो ना मी, काहीच नव्हते. ते फक्त काही दिवस चांगली राहिली. याच्यासोबत चांगली राहिली घेतला काटा काढून. म्हणजे कसं आता सांगतो तुम्हाला समजून, कसा काटा काढला तिनं. याच्यासोबत राहिली गोड गोड. आणि आता पाहुणे येते का? आता पाहुणे देखता केला तिनं, चित्रकथा कहून केला मी तुम्हाला सांगतो. माझा अंदाज असा होय का तिनं असाच केलं का बाई हिचं लग्न कसं तोडतो. हे चांगल्या घरी पडली ना राणी आपलीकडली. तर तिचा सत्यानाश करायसाठी तिने प्लॅन केला होय. तुम्हाला नाही माहीत. डोक्यानं चालबाज बाई आहे ते राणीची वहिनी. तोची बी नसे असू शकते काही. तिचं मनातलं तिला माहीत. बाई आहे भारी पहिलेच. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तिनं काटाच काढला, समजा काटाच काढला तिनं. पण त्या बाईची कमाल आहे बा. पाहुणा नाही समजला तिले, आवना नाही समजला म्हणजे बाई काय ते. आश्चर्य करा जोगतीच आहे ना ते. कधी भांडा कधी चांगलं वागा हे नाही समजलं तिले. त्या पाहुण्यासमोर त्या माणसाची काय इज्जत ठेवली तिनं, खालीच मुलगी पाहायला लावली ना. तिचा भाऊ नका का घरी? काय भाऊ नव्हता का? भावा नका उगच राव काय. भावानं एवढं काय हल्ली मारणी तिची खा. एवढं काय खाव त्यानं. हो आजी, तिचा भाऊ घरीच नाही आहे. भाऊ असतं एवढा तमाशा उद्याला असतं का? तिला उगी मुगी बसवली असते का साईडनं? तिनं बरोबर ते तो नसताना तिनं कार्यक्रम करून टाकला यायचा. ते लग्नच तोडासाठी राणीचं काहीच नव्हते. मला आता समजलं सगळं काही. ते म्हणजे लढत गेली, तिची आई लढत गेली, तिचे बाबाही गेले. म्हणजे हारे टाकून राहिले काही ना काही. हे बोलली वय अशी बहीण नाही पाहिली बा मी आजपर्यंत नाही पाहिली. पाहुण्यासमोर भांडण केलं तिनं. घराची किंमत पाहिलं तिनं. आणि मागंही तिनं घराची किंमत किती दूर नेली. मागंही त्या बैले मारलं, साऱ्या गावभर केलं. नातेवाईक सारं गावात. राणीचं लग्न जुळलं काय म्हणत असं. राणीच्या इकडले किती चांगले लोक आहे. काही नाही ते बाई पैसा कमावते, नवऱ्याला दाखवून राहिली. काही नाही यानंच काय आहे का टाकून द्या. नाही टाकन हो काका. त्याला वाटते आज सुधरण उद्या सुधरण. कधी कधी चांगली राहते, कधी कधी अंगात आल्यासारखीच करते. डोक्यापेक्षा फरक असेल काय तिच्या? असं वाटते मला. कधी कधी तुम्ही म्हणून राहिले चांगली राहते मग अशी वागते. काही फरक असेल काय? काय फरक आणि मरक तिच्या डोक्यात मतलबी आहे ते बाई. तिले सगळं समजते. तू म्हणतो फरक आहे. काही फरक किरक नाही आहे, काही नाही. ते बुडा बुडीले लय दिवसाची म्हणते फुकटचं खातं. आणि तिचा भाऊ काही लग्न येत नाही. याला याचही भागत नाही ना. मग कसा निघून हल्लं. आणि हे बहिणी लग्नाची होती, कसा निघून हल्लं. हे लय दिवसाची कुंकुम करून राहिली, घर नावानं करून देते. त्या बुडीनं घर हिच्या नावावर करून द्या. आणि हिनं घराच्या बाहेर काढा बिक मग घालावा. मग काय करावं त्यानं? ते काही करून देऊन नाही राहिले. आणि ह्या पुरीले तर नेहमीच म्हणे ते तुम्हा घरी राहूच नको, भुईले भार अशी करे ते. गाव राजे हो, हे काय लग्न गिगन करून नाही का? मग आता डायरेक्ट मग हारायचाच कार्यक्रम करून टाका, घरी घेऊन जाईन का पुरीले? काय शेवटी पर्याय नाही ना त्याच्याविषयी. आता मग त्या समधीनं म्हटलं असं, समधी किमतीची देखता एवढी बोलली असं हे सून. त्या पोरीगिरीले बोलली असं, याईले बोलली असं. नाहीतर त्याचं ठरलंच आहे, नाहीतर कोर्ट मॅरेज आहेच झालं पोरीचं. मग म्हटलं असं चला घेऊन घेऊ हार टाकून. मग काय आमच्या सुनील इथं ठेवता असं कसं काही झालं होय. घेऊन गेले ते. याईले म्हटलं आई बाबा चला बा, हिचं कोणतं काम आहे चोट्टीचं. मला काही म्हणा बा, राणीचा भाऊ मला अजबच दिसून राहिला. बहिणीले पाहुणे पाहायला हा कुठं जाऊन बसला होता. याला एवढी अक्कल नव्हती काय? आपल्या बहिणीले पाहुणे पाहायला येऊन राहिले, टिक्क्याचा वेळ आहे आणि हा कुठे गेला असं.
नाही नाही आजी, तो अजब गिजब नाही आहे. काय करून त्याची परिस्थितीच तशी आहे ना. बायकोचं दुकान चालते पार्लरचं, पण 1 रुपया फेकून नाही मारत, फक्त बोलायलाच आहे ते तोंड आहे. आणि त्याला घर चालवा लागते, त्याच्यापेक्षा पैसा नाही ना. तो चिवचिव झाला जरा पैशानं. तो गेला असं काही सोय लावाले. मला म्हणे सोय लावा लागते म्हणे उलीशी, येतो म्हणे मी अर्धा 1 तासात. तर कायचं हिने हे कांड करून ठेवलं ना. त्याच्या मागे हे टेन्शन पैशाचं जुळवाजुळवीचं. पाहुणे येते म्हटल्यावर घरात सगळं व्यवस्थित लागणच ना, त्याचं सगळं आणलं ना. पण ऐकाव काय एवढं, ऐकाव काय माय म्हणणं आहे. एवढं ऐकाव नाही येणं. जराशी तिथे दाबाव ना. दाबाच्या लायकीची बैस नसन तर कसा दाबली तर दबत नसन ना ते, म्हणून असं व्हायचं ना. नाही तर कायले लागलं असतं एवढं. पाहिजे राणीचा बुवाला दिसून राहिला, तिकडून येऊन राहिला. त्याला माहिती आहे का नाही आहे तर पहा बरं आला तो. आबाजी व्हा बरं सोमा, सांगा बरं त्याला त्या घरचे कुठं गेले म्हणून. तर बोलतो मी त्याला, काय झालं विचारतो बयास. त्याला सांग नाही होते ना, नाही तर हे घरात गेल्यावर कान फुकन ना. मीच सांगून देतो ना काय आहे काय नाही, तर काहून गेले कसे गेले. तर काय रे कुठं होय, कुठे गेला होता. टिक्केले पाहुणे आले असं ना आपल्या घरी, तर त्याची सोय साय लावाले, पैशाची जमा नाही करायला काय. सामान आणलं त्याचे पैसे नेऊन दिले त्या माणसाचे, लाच लागते ना आपल्याला सोय. तुला माहितच नाही पाहुणे आले गेले ना त्या घरातले. मी थांबतो म्हणे पाहुणे कसे निघून गेले. सांगितलं होतं ना बाबाले. असं कसं झालं रे. एक गोष्ट सांगतो मी. त्या घरातून पाहुणे निघाले, राणी लढतच गेली, तू आई लढतच गेली, ते बाबाई लढतच गेले सगळे. आणि पाहुण्याच्या तोंडावर तर जसं नूरच नव्हतं. पाहुणे तर असे म्हणजे काहीतरी भांडण झाल्यासारखं वाटलं त्याच्या तोंडावरून. तू आता मग मला म्हणशील काय झालं काय नाही, पण त्या बाबाला मी एक शब्द विचारला, काही नाही म्हणे. सून बोलली म्हणे पाहुण्यात देखता राणीचं म्हणे, राणीले बदनाम करायच्या मागं आहे म्हणे ते म्हणे, राणीचा सत्यानाश करून राहिली म्हणे. ते असं मला सांगितलं त्या बाबानं. चाललं म्हणे आम्ही हार टाकणी आहे म्हणे. अच्छा बहीण केलाच काही ना चित्रकथा, केलाच काय साला चित्रकथा. हिनं तर काम आणला बापा. माझ्या बहिणीचं लग्न तोडण्याच्या मागं होती का हे. मला समजलंच नाही प्लॅन, समजलाच नाही. मी चांगलं समजलो काका इले कसंच करा काही समजून नाही राहिलं. माझी बहीण लढत गेली माझ्या घरातून, माझ्या बाबाई लढत गेली, माझी आई लढत गेली, आणि पाहुण्यासमोर हिनं बेइज्जती लावली म्याळवानाची. कशीच आहे बायकोन कशी नाही काय करा. आता पाय तू हिचं कसं असते. तर हार टाकतो म्हणे का ते, हार टाकतो म्हणे का ते. हो बाबा असेच म्हणे हार टाकायला चालले म्हणे, तसेच घेऊन जाणार आहे म्हणे घरी. अशीच बायको आहे काय माहिती. तिने माझ्या बहिणीची पाठवणी लढून केली. शेवटच्या क्षण बिचारीले चांगला नाही देऊ दिला. माझ्या बहिणीचं माझ्या नातीनं कळवं केलं सगळं. इच्छा आहे ना काय इज्जत राहिली आमच्या घराण्याची, काय इज्जत राहिली. काय म्हणत असेल ते पाहुणे, काय आपली वानवान येत असेल ते. नाही आता तर ठोकतो चिले. आता तर पायतो चिची कशी असते तर चरक करणं. लय दिवस मुलाचा केला हिचा, लय दिवस मुलाचा केला. आता तर पायतो चिची. माझ्या बहिणीचा संसार तोडायला लागली ती. माझ्या बहिणीचं बेकार सुचलं हिनं. स्नेहीचा प्लॅन होता नाटक करून माझ्या बहिणीचं लग्न तोडायचा, पण ते उलट झालं. माझ्या बहिणीच्या घरचे घेऊन गेले म्हणून माझ्या घरची गुंडी फसवलीच तिनं. आता झालंय तपला. आता काढतील घराच्या बाहेर. ये घराच्या बाहेर ये म्हटलं लवकर घराच्या बाहेर. काय झालं काऊन काय म्हणतो, काय काऊन बोलून राहिले एवढे. काय जोरानं आवाज करून राहिले. मी आई बाबा कुठं गेले सांग लवकर. त्या पाहुण्यासोबत त्या पाहुण्याने चित्रकथा केला ती तंबा चालले गेले, निघून गेले ते पाहुणे. त्या बहिणीनं तिच्या सासूला जायचा प्रयत्न केलता. आणि मार नाव घे तुम्ही सांडवला कमी सांडवला, मग कशी ऐकून घेणार आहे मी. खरा शब्द सांग आता. तिया केलता का तिनं केलता. तिनं केला असता तर त्यानं लग्न तोडलं असतं. त्याच केलं असं ना काही कारण बहीणचं लग्न तोडायसाठी. आबा हा माणूस मावारी इल्जाम लावते पा. त्याची बहीण सगळं करून बाहेर लावते, मग मी काही कोणाचं ऐकून घेऊ का. हो तू ना लय चांगली आहे. ते इल्जाम लावले घरात आलेल्या पाहुणेले त्या बेइज्जत करून पाठवलं. माझ्या घरात पाहिजे नाही आता. माय बाप गेले लढत. माझ्या बहिणी लढत पाठवून गेली ना. त्या माझ्या बहिणीसोबत अशी वागली. माझ्या बहिणीचं लग्न तोडायसाठी मला त्या सगळं केलं. घे आता घे. कसा मारते हा माणूस. त्याच्यासाठी दोघं नवरा बायकात भांडण लावते. काय लावते आता कोण आहे त्या. सगळं सत्यानाश करायला माझ्या बहिणीचा याचा प्रयत्न करतो तू. होय त्या बाप्पाच्या घरी चालली जा, मी वागवत नाही आता. असं नका करू, पाहायला तुम्ही असं नका करू ना. नाही आता तर वागवतच नाही. त्या सगळं आमच्या घराचा सत्यानाश केला. आमची त्या इज्जत डावायला लावली. आता तर वागवतच नाही मी. उघडे असं नका करू. त्याच्यासाठी आपल्या जिंदगीचा सत्यानाश नका करू ना. केला एकदा दोनदा तीनदा किती वेळा माफ करणार आहे मी. त्याच्या विरोधात गेलो 1-2दा. पण तू काही सुधारली नाही. आज सुधरा उद्या सुधरा, पण तू आयुष्यातही सुधरू शकत नाही. लेकर मी वागवतो चालली जाय. जेव्हा बाई आहे ना बाई 10 वेळा थेचते तो माणूसही म्हणून राहिला बरोबर आहे ना. एकदा माफ करून माणूस दुसऱ्यांदा करूनच करू म्हशीच्या अशी किती समजूता करून हा माणूस.